मित्रांनो, मला आवडलेली मूर्ती म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे विठ्ठलाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहे आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे इथे पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आलोय गणेश चित्र शाळेच्या इथे. ही आमच्या वाडीतील गणेश चित्र शाळा आहे, नामदेव पांचाळे यांची. तिथे आता मी आलोय. तर आता गणपती बाप्पांचं इथे रंगकाम चालू आहे. तर आपण आता बघूयात. आणि इथे गोड गोड बाप्पा आहेत सगळे. तर आपण जवळून बघूच. तर या बघूयात. इकडे आता रंगकाम चालू आहे. इथे आपले नामदेव पांचाळ, नामदेव दादा बोलतो मी, तिथे आहेत. तर त्यांच्याकडून आपण आता थोडक्यात माहिती विचारून घेऊयात. हे केव्हापासून आता रंगकाम चालू आहे ते. दादा, केव्हापासून रंगकाम चालू आहे? रंगकाम चालू झाले महिना झाला. गणपती काढायला लागले 3 महिने व्हायला आले. होय काय? होय. आता किती काढायचे बाकी आहेत? काढायचे नाही, काढून झाले. फक्त कलर करायचे 18-20 गणपती काय शिल्लक आहेत. अच्छा. ते झाले की अजून जवळजवळ 5 ते 6 दिवस जातील. म्हणजे गणपती यायच्या अगोदर 2-3 दिवस काम आपलं पूर्ण होईल. 2 दिवस. बरं. बघू शकता मित्रांनो, इथे रंगकाम चालू आहे आणि आपल्याला सर्वांनाच उत्सुकता आहे. गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे 27 ऑगस्टला. तर सर्वांनाच उत्सुकता आहे. तर आपण पाहू शकताय लाडका गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्याच घरी लवकरात लवकर घरी येणार आहे. तर आता आपल्या पाहू शकता इथे. तर मित्रांनो, तिकडे रंगकाम झालेलं आहे गणपती बाप्पाचं. तर बघूयात. एक नंबर असं गणपती बाप्पाचं इथे रंगकाम झालेलं आहे. बघूयात. तर मित्रांनो पाहू शकता. ते दादा ओके आहेत ना, पूर्ण झालेले? तर मित्रांनो हे पाहू शकता, रंगकाम यांचं पूर्ण झालेलं आहे आणि एकदम असे गोड गोड बाप्पा आहे तिकडे. गोड अशा या बाप्पाच्या मूर्त्या आहेत, छोट्या छोट्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत आणि बघायला खूप छान भारी वाटतात. तर यांचं थोडं रंगकाम बाकी आहे. तिकडे रंगकाम चालू आहे आता. तर मित्रांनो पाहू शकता इथे कृष्ण मूर्तीच्या रूपामध्ये गणपती बाप्पाचं इथे ही मूर्ती आहे. एकदम बघायलाही खूप छान भारी वाटते बघा. एकदम कृष्णासारखी बासरी घेऊन असा गणपती असतो, ते त्याच्या रूपामध्ये इथे ही मूर्ती आहे. अशा अनेक प्रकारच्या इथे मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील. आपण बघूयात. तुम्ही पाहू शकता इथे अलग अलग ज्या रूपामध्ये या मूर्त्या आहेत आणि या सर्व मूर्त्या कलर काम केलेलं झालेलं आहे. कलर काम याचं कारण काय झाकून ठेवलेले आहेत, त्याच्यावरती धूळ बसेल म्हणून या झाकून ठेवलेले आहेत. आणि तिकडे पाहू शकता तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये एक मूर्ती आहे. ती आपण जवळून बघू. आणि तिथे आता दादाने काढून ठेवले बाहेर, ते बघूयात. मित्रांनो इथे पाहू शकताय तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये ही गणपती बाप्पाची गोड मूर्ती आहे. पाहू शकता एकदम अतिशय सुंदर अशी इथे रंगकाम पण त्याचं भारी केलेलं आहे बघा. रंगकाम ही अतिशय सुंदर असं केलेलं आहे आणि एकदम अशी गोड मूर्ती वाटते बघा. काय बघतच राहावी अशी गोड मूर्ती वाटते. आणि अशाच याच्यामध्ये गोड गोड मूर्त्या आहेत, पण आपण सर्वच खोलून बघू शकत नाही कारण की ते झाकून ठेवले आहेत, कारण त्याच्यावरती धूळ बसेल म्हणून. तर मित्रांनो पाहू शकता इथे विठ्ठलाच्या रूपामध्ये अतिशय सुंदर अशी इथे मूर्ती आहे. यातून बघू शकता या मूर्तीकडे बघतच राहावं अशी मूर्ती आहे. एकदम अतिशय गोड सुंदर अशी मूर्ती आणि रंगकाम ही खूप अतिशय चांगल्या पद्धतीने केले बघा. अशा अनेक मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतील. इथे आमच्या काकांचा मुलगा आहे, ते रंगवायला आलाय, वेदांत. बघूयात. इथे तो कलर काम करतोय. अतिशय सुंदर करतोय कलर काम. वेदांत झालं? हा. तर तो आता कलर काम करतोय इथे. घोड्यावरती बसलेला गणपती बाप्पा विराजमान. घोड्यावरती विराजमान झालेला गणपती बाप्पा इथे पाहू शकताय. अतिशय गोड मूर्ती आहे इथे. अशा अनेक मूर्त्या बघतच राहाव्या अशा इथे गणेश चित्र शाळेमध्ये नामदेव पांचाळ यांच्या घरी तुम्ही पाहू शकता. इथे काय कृष्णाच्या रूपामध्ये आहे मूर्ती, पाहू शकताय. एकदम अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. अजून थोडं रंगकाम याचं बाकी आहे. आतमध्ये या बघूयात. तर मित्रांनो पाहू शकताय इथे गणपती बाप्पांचं सुंदर असं रूप आपल्याला पाहायला मिळेल आणि
थोडं रंगकाम बाकी आहे इथे, पण रंगकाम पण मस्त झालंय बघा इथे. आणि गणपती बाप्पाचं रूप पण भारी आहे, एक नंबर असं वाटतंय. थोडं रंगकाम इथे बाकी आहे, अजून सोनेरी कलर मारायचा वरती. पण बघायला मूर्ती खूप छान वाटते, भारी बघा. इथे काही मूर्ती आहेत. तर इकडे आपल्या काही मंडळी आलेत बघायला गणपती. बघूयात तर बघू, त्यांना विचारूयात. दादा, तुमचाही गणपती आहे इथे? हा गणपती माझा आहे. कुठला हा गणपती? हा गणपती माझा आहे. हा, हे चंद्रकांत निलंगकर आहेत आणि त्यांचा तो गणपती आहे. तर असं सुंदर असं त्या गणपतीचं रूप त्यांनी ते नामदेव पांचाळे यांना ते करायला सांगितलंय. तर त्याच्यामध्ये त्यांनी नामदेव पांचाळे यांनी गणपती तयार केला. इथे पाहू शकताय, सुंदर असा गणपती इथे बाप्पा इथे पाहायला मिळेल. इथे रूप गणपतीचं रामामध्ये रूप आहे, आणि इथे बाजूलाच लक्ष्मण आहे, आणि इकडे सीता आहे, आणि इथे जयहनुमंत आहे. आणि असं सुंदर असं रूप इथे गणपती बाप्पाचं आपल्याला बघायला मिळेल. अशा सुंदर गोड गोड मूर्त्या इथे पाहू शकताय. अनेक मूर्त्या इथे आता आहेत. अजून बघूयात. इथे आपले मारुती दादाही गणपती बघायला आलेत. तर त्यांना विचारूया त्यांचा कुठचा गणपती आहे. तुमचा कुठचा आहे? तो गणपती. तर यांचा इकडे आपण गणपती बघूयात. तर आपण मगाशी बघितलाच होता. तर कृष्णा मूर्तीमध्ये ना, तर कृष्ण मूर्तीमध्ये तुम्ही पाहू शकताय, हे गणपती बाप्पाचं रूप आहे. अतिशय सुंदर असं रूप आहे मोरावरती बघा. कृष्णाच्या रूपामध्ये गणपती आहे, आणि एकदम सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळेल इथे. अजून थोडं रंगकाम बाकी आहे इथे. तर अशाच गोड गोड मूर्त्या इथे आपल्याला बघायला मिळतील. तर मित्रांनो, मला आवडलेली मूर्ती म्हणजे तुम्ही पाहू शकता, इथे विठ्ठलाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहे, आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे इथे पाहू शकता. आता लवकरात लवकर गणपती बाप्पा सर्वांच्याच घरी येणार आहे, आणि सर्वांनाच उत्सुकता आहे आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या घरी केव्हा येणार. तर सर्वांच्याच घरी आता 27 ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर आपण त्याची वाट पाहतोय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि त्याचा आनंद घेता येतील. आणि हो मित्रांनो, आनंदी राहा, सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.